नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज नवीन व्हिडिओ बघणार आहोत. तुम्ही कधी विचार केला आहे का, फ्लिपकार्टवरती आपण सर्च केलेल्या गोष्टी परत दिसतात? तर का दिसतात, कशा दिसतात, ते आपण आज समजून घेणार आहोत. ते सगळ्या लोकल स्टोरेजवरती दिसतात. ठीक आहे. तर आता मी फ्लिपकार्टची एक वेबसाईट ओपन करतो आहे. फ्लिपकार्ट इन द सेन्स सगळ्या शॉपिंग वेबसाईट्स, ते सगळा डेली डेटा स्टोअर कसा करतात. तर त्यासाठी एक सिस्टम आहे, लोकल स्टोरेज आणि स्टेशन स्टोरेज. तर तुम्हाला मी समजून सांगतो डायरेक्ट डेमो एक्झाम्पल. ठीक आहे. तर आता हे बघा, मी ॲप्लिकेशन टॅबवरती आलो कन्सोलमध्ये इन्स्पेक्ट केल्यानंतर. ठीक आहे. हा तिथं लोकल स्टोरेजचा डेटा आहे आणि खाली तुम्ही बघितलं तर सेशन स्टोरेजचा डेटा आहे. ठीक आहे. आता मी काय करतो आहे, मी कन्सोलमध्ये येतो, कन्सोल क्लिअर करतो आणि तुम्हाला दाखवतो लोकल स्टोरेज. असं मी नुसतं टाईप जरी केलं तिथं आणि एंटर केलं तर मला काय मिळतं आहे, तर मला अख्खा लोकल स्टोरेजचा डेटा मिळतो आहे. म्हणजे तो ऑब्जेक्ट मिळतो आहे मला. मी त्या ऑब्जेक्टमध्ये जाऊन ते व्हॅल्यूज ॲक्सेस करू शकतो. म्हणजेच काय, मला की व्हॅल्यू पेअर मिळाली. तर मी आता एक आयटम सेट करतो इथं थोडक्यात. तर त्याला काय की व्हॅल्यू पेअर लागते, बरोबर का? मग ही की व्हॅल्यू पेअर मी ॲड करतो आहे. आता मी काहीतरी नाव ॲड करतो इथं. आपल्या चॅनलचं नाव भटक्या कीमध्ये ठेवतो, डेव्हलपर व्हॅल्यूमध्ये ठेवतो. तर जर मी गेट आयटम केलं आणि भटके टाकलं त्यामध्ये, तर मला डेव्हलपर आलं पाहिजे. थोडक्यात असा त्याचा अशी ते सिस्टम आहे. आणि ती जी व्हॅल्यू आपल्याला मिळून जाणार त्याच्यामधनं. ठीक आहे. आता टाकतो. हे का आलं, कारण की स्ट्रिंगमध्ये नाही, स्ट्रिंग देऊन टाकू. ठीक आहे. मला डेव्हलपर मिळून झालं. आता हा डेटा परमनंट स्टोरेजमध्ये, बरोबर का? लोकल स्टोरेज कधीही ध्यानात ठेवा, परमनंट स्टोरेज असतं. डेटा ब्राउझरमध्ये सेव्ह होतं आणि ब्राउझर बंद केलं तरी डेटा डिलीट होत नाही, एवढं ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. आता मी ब्राउझर बंद करतो, परत ओपन करतो फ्लिपकार्टची वेबसाईट. ठीक आहे. जोपर्यंत तो डेटा मॅन्युअली तुम्ही क्लिअर करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो ब्राउझरमध्येच राहतो, तुमच्या ब्राउझरमध्येच तो असतो डेटा. ठीक आहे. एक्झाम्पल देतो तुम्हाला. फ्लिपकार्टवर तुमचे सिलेक्ट केलेले लँग्वेज प्रेफरन्सेस किंवा रिसेंटली व्ह्यूड आयटम्स किती वेळ टिकतात? जास्त वेळ असतात का नाही? म्हणजे हे ते स्टोअर करून ठेवतं. तर आता ते तुम्हाला दिसून गेलं ह्याच्यामध्ये. तर आता सेशन स्टोरेज बघा कसं वर्कआउट होतं. आता मी सेशन स्टोरेजवरती गेलो. सेशन स्टोरेज म्हणजे काय? सेशन स्टोरेजचं म्हणजे काय, सेशन क्लोज झालं की डेटा बंद होणार. ठीक आहे. तर सेशन डेटा टॅब क्लोज होईपर्यंतच राहतं आणि ब्राउझर बंद केला की डेटा डिलीट होऊन जातो. तर आता मी सेम भटक्याने डेव्हलपर सेशन स्टोरेजमध्ये सेट करून टाकतो. ठीक आहे. सेट झालं आणि तेच गेट आयटमनी गेट करतो. तात्पुरतं मला तिथं गेट झालं पाहिजे ते. ठीक आहे. आता मी ॲप्लिकेशन विंडोवरती परत जातो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, आलं आपलं भटक्या डेव्हलपर इथंसुद्धा सेशन स्टोरेजमध्ये सुद्धा. आता मी काय करतो, डेटा ब्राउझर बंद करतो आणि परत तिथं येतो. तर मला ते नाही दिसणार तिथं. ठीक आहे. तर आता ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर टेम्पररी कार्ट डेटा आहे. मग टेम्पररी डेटा असतो कार्ट डेटाचा काही केसेसमध्ये. तर तो पण तुम्हाला तसा दिसतो की तो टेम्पररी सेव्ह राहतो. दुसरं काय, म्हणजे त्याचा जास्त काही यूज नसतो त्या डेटाचा. त्यानुसार तो डेटा तसा स्टोअर होतो. तर आता फ्लिपकार्टसारख्या वेबसाईट्स किंवा अशा ज्या वेबसाईट्स असतात ज्याच्यामध्ये खरंच लागतं आपल्याला डेटा स्टोरेज, तर तिकडं युजर प्रेफरन्स लोकल स्टोरेजला जातो आणि टेम्पररी सेशन डेटा जो असतो तो सेशन स्टोरेजला जातो. ठीक आहे. आणि सेन्सिटिव्ह डेटाज असतात ना ज्याच्यामध्ये, तर ते कुकीज किंवा सर्व्हरला स्टोअर होतात. आता आपण प्रोडक्शन वेबसाईट्समध्ये तुम्ही मॅन्युअली डेटा चेंज करू नका. ठीक आहे. ही तुमच्यासाठी वॉर्निंग आहे. हे फक्त लर्निंग पर्पजसाठी आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या मराठी टेक चॅनलला फॉलो करा. आज तुमचा पुढचा व्हिडिओ कुकीज आणि लोकल स्टोरेजवरती मी करेल. ठीक आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.